गोपाळ कुठे अडकलाय? गोपाळ कुठे अडकलाय? आप्पांच्या आणि पप्पांच्या भांडणामुळे त्याने प्लॅन तर कॅन्सल केला नसेल ना? तो मला फसवत तर नसेल ना? नाही 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 नाही, असं नाही करणार तो. गोपाळ नक्की येईल. खरंच मला फसवलं तर? गोपाळ कुठे आहेस तू? अरे झोपलाय काय देवी सिंग? तिकडे माधुरी वाट बघत असेल. आतापर्यंत पैसे घेऊन देवळापाशी आली पण असेल. निघायला पाहिजे. गोपाळ काही न झालंय. देवा, मला माहित नाही मी हे बरोबर करते की चूक. हा, मम्मी पप्पांना याचा त्रास होणार आहे, त्यांची बदनामी होणार आहे, पण मी हे सगळं माझ्या प्रेमासाठी करते. मला माझं प्रेम मिळू दे, मला बाकी काहीच नको. माझा आणि गोपाळचा संसार नीट सुरळीत सुरू झाला की मी मम्मी पप्पांची माफी मागेन. मी त्यांना समजवेन, मी सगळं नीट करेन. पण तोपर्यंत हे सगळं नीट होऊ दे प्लीज देवा. माझ्या गोपाळला लवकर पाठव माझ्याकडे. गोपाळ ये ना लवकर. तू जर नाही ना आलास तर वाड्यातनं घेऊन जाईन तुला मी. आता जे काही जगायचं मरायचं ते तुझ्या संगच. या लाईटला सुद्धा आत्ताच जायचं होतं. माधुरी, हिला कोण मारलं? ही इथे कशी आली? कोण आहे रे मुर्दा?
कोण आहे? हा, तुला वाटत असेल मला दिसत नाही म्हणून, पण आहे ना, मला दिसत नसलं तरी माझ्या आजूबाजूला माणसं आहेत ना, तुम्ही बरोबर ओळखते बघ. बोल लवकर, कोण आहे मुर्दा? नाही तर तुझ्या किरडीचा बांबूच मोडते आता चांगला. थांब जरा. याला वाटतं मुर्दा पळून निसाटला वाटतं. त्याच्या किरडीचा मोडला बांबू लवकर, त्याचा मुर्दा बशिवला त्याचं झालं लवकर वाटोळ. त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या. रातचा चोऱ्या करायला येतोय का काय कुणाला माहिती. त्याची ढासाळे किरडी लवकर. झोप माझी मोडली त्याने मुडद्यानी. हिला कोणी मारलं असेल. माधुरीचं रक्त माझ्या हाताला. हिनं माझ्या प्लॅन बद्दल कोणाला काय सांगितलं नसेल ना. पैशांची बॅग कुठे आहे? हिने कोणाला काय सांगितलं असेल तर माझी वाट लागेल. त्याआधी मला हिची विल्हेवाट लावली पाहिजे. थांबवा थांबवा. काय चालू काय झालं आता? शुर आली लका. मराठवाड्यात किती पाऊस पडलाय बघितला का? लय बेकार अवस्था आहे शेतकऱ्याची. काय पण म्हणा, माणसानं कोणत्या पण जन्मात यावं, पण शेतकऱ्याच्या जन्मात येऊ नका बघ. नाहीतर काय लय वांगा वाटतंय लका. हे बघा, गावातल्या सगळ्यांनी मदत करायची ठरवली, तर मग तुम्ही दोघांनी पण मदत करायची. काय करणार ना? तर मग आता नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं तर मग कधी राहणार? उद्या ग्रामपंचायतीत मीटिंग आहे, सगळे गावकरी येणार आहेत, तर तुम्ही सुद्धा लवकर यायचं उद्या. हां, चला निघूया आता. चला. बसला का सरपंच? बसा. हां, जाऊ द्या.